ज्ञानोबांनी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग काय असेल ते जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वरी आपण सगळ्यांनी वाचली असेल, सगळी जरी वाचली नसली तरी पसायदान त्यातला आपल्या बहुतांशी लोकांच्या पाठ आहे. आणि त्यातली आपल्या सगळ्यांची आवडती ओवी जर कोणती असेल तर जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. माऊलींनी थेटच सांगून टाकितलंय, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं. परंतु माऊलींनी त्याच्या अगोदर सुंदर मेक मारून ठेवली आहे, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल. पण कधी मिळेल? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. माऊली सांगतात की अंधार दूर होऊ दे, तिमिर दूर होऊ दे, अज्ञान दूर होऊ दे, विश्वरूपी सूर्याचा उदय होऊ दे, आणि मग ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. मला वाटतं की आपल्या आयुष्यातला अंधार दूर झाला, अज्ञान दूर झालं, तिमिर दूर झालं की मग आपल्याला जे जे हवंय ते मिळणार आहे, असं ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं आहे. आज आपल्याला सगळ्यांना कशाची अपेक्षा आहे? आज आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला सुख मिळावं, आपल्याला आनंद मिळावा, आपण समाधानानं जगावं. याच्यापेक्षा दुसरी काय अपेक्षा असते माणसाची? लहानपणी आपण आईसोबत मंदिरात जायचो. आई काय म्हणायची? देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा कशात ठेव? सुखात ठेव. आम्ही आमच्या आजोबांसोबत जायचो. आजोबा सांगायचे, देवासमोर हात जोडा आणि म्हणा, देव बाप्पा सुखात ठेव. सुख ह्या शब्दाचा अर्थही नीटसा कळत नव्हता. तेव्हापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते, देवानं सुखात ठेवावं, आपण आनंदी राहावं. जगात असं कोण आहे का की ज्याला वाटतं की आपल्याला दुःख मिळावं? हां, 2-5 लोक असतील की ज्यांनी भगवंताकडे दुःख मागितलं, पण त्यातही सुखाची अपेक्षा होती. कुंती भगवंताला म्हणते, मला प्रचंड दुःख दे, पण तिला ठाऊक आहे की दुःखाच्या काळात कृष्ण धावून येईल आणि मग कृष्णाला पाहण्याचं सुख मिळेल. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिस हरिनाम राहो मुखी. तुकाराम महाराज म्हणतात, भिकाऱ्याचं कर, फकीराचं कर, दारिद्र्य दे, पण तुझं हरिनाम मात्र मुखात राहू दे. एकीकडे दुःख मागितलं, पण कुठे ना कुठे एक सुखाची, एक आनंदाची अपेक्षा प्रत्येकाला असते. आपल्या सगळ्यांना आनंदी राहायचंय? खरंच राहायचंय? मला एक सांगा, आपल्याला आनंदी राहायचंय का आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? राहायचंय खरं? मग आनंदी राहणं खूप सोपं आहे. आपली गडबड कुठे माहिती आहे का? आपल्याला आनंदी राहायचं नाहीये, आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय. तुम्ही बघा, 10-20 लाख रुपये खर्च करून आपण परदेशात ट्रिपला जातो, तिथं काही बघतच नाही तो माणसं. फोटो काढतंय, स्टेटसला ठेवतंय, फोटो काढतंय, स्टेटसला ठेवतंय. बरं, आता स्टेटस ठेवायची सुविधा आहे, ठेवलं तर त्यात वावगं काहीच नाही. पण खरं दुःख कुठे आहे माहिती आहे का? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, सगळ्या ट्रिपचा खर्च वायाला गेला, ही अशी भावना होते माणसाची. मग अडचण कुठे? आनंदी राहायचं सोपं आहे हो, पण आनंदी आहोत हे जगाला दाखवण्यासाठी जी गडबड चालली आहे ना, तिथे सगळं अवघड आहे. साधनं वाढत गेली पण आनंद किती होरपळत गेला, आपण थोडंसं शोधून बघूयात. पूर्वी संवादाची साधनं कमी होती हो, माणसं थेट एकमेकांशी जाऊन बोलत होती. फार लांबच्या अंतरावर असतील तर पत्र पाठवत होती, पत्राची वाट पाहणं होतं. पोस्टमन जर पत्र घेऊन आला आणि आईनं जर ते पत्र वाचलं, आई पोस्टमनला म्हणायची, बस बाबा चहा घेऊन जा. संवादात मजा होती, संवादाची साधनं नव्हती. आता संवादाची साधनं अपार आहेत, पण संवाद कधी संपला हेच कळलं नाही. मोबाईल तुमच्या माझ्या हातात आलेलं किती सुंदर साधन आहे, विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण त्याचा इतका अतिरेकी वापर सुरू झाला की त्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळाले. ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं परवाचं स्टेटमेंट आहे, पश्चाताप झाला मला हे गॅझेट तुमच्या सगळ्यांसमोर आणून. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचे डोळे निकामी झालेत, एवढा त्यांचा स्क्रीन टाइम वाढलाय. मैदानावरती जाऊन खेळायला पोरं तयार नाहीत, घरातून पोरं मैदानावरती जातात आणि तिथे बसून मोबाईलवरती गेम खेळतात. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगते ना चौकात, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलमध्ये. ताई मला सांगा, मूल रडायला लागलं, लहानपण तुमचं मूल लहान असतं, रडायला लागलं, रडायला लागल्यानंतर तुम्ही काय करायचं? त्या मुलाला जवळ घ्यायचं आणि जवळ घेतल्यानंतर ते मूल रडणं थांबवत होतं. ते जवळ घेतल्यानंतर ते का रडणं थांबवायचं माहितीये? आईच्या गर्भात असताना त्या पोरानं पहिल्यांदा काय ऐकलंय? आईच्या हृदयाचे ठोके ऐकलेले आहेत.
त्याला ते इतके परिचित आहेत 9 महिने की त्याला जवळ घेतल्याबरोबर आई त्या बाळाला कळतं की अरे माझी आई आहे, आणि ते पोरगं रडणं थांबवत होतं. आता मला सांगा, मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आता हे मी सांगितलं का कुणी सांगितलं? आई मोबाईल काढते आणि पोराच्या हातात देते, आणि पोरगा असलं पुढचं आहे मोबाईल हातात आल्याबरोबर रडायचं थांबते. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मी एवढंच सांगत होतो भाषणात. काल मी येताना प्रवासात पाहिलं, म्हणजे आईनं जवळ घेतल्यानंतर मुलांना रडणं थांबवणं ही पहिली पायरी होती. मूल रडायला लागल्यानंतर आईनं पोराच्या हातात मोबाईल देणं ही दुसरी पायरी होती. आणि काल मी पाहिलं पोरगं तिकडं रडतंय तरी आई मोबाईल सोडायला तयार नव्हते. याला काय म्हणायचं? साधनं आपल्यासाठी आहेत का आपण साधनांसाठी आहोत? साधनं आपण आपल्यासाठी निर्माण केली, त्याच्या किती अधीन जावं? साधनांवरती आपली पकड असावी, आपण ठरवावं किती वापरावीत, कुठे वापरावीत, कशासाठी वापरावीत. जेव्हा साधनं आपल्यावरती अधीन व्हायला लागतात ना, त्यावेळेस जगण्यातली मजा संपून जाते. आपण साधनांमध्ये मजा, साधनांमध्ये आनंद शोधायला लागतो. घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली ना, पाहुणे विचारायचे गणेश कितवीला आहे, कावेरी कितवीला आहे, पाऊस पाणी बरं आहे का? पाहुण्याला बोलायला वेळ होता. आता घरात जर पाहुणे आले आणि आई जर चहा घेऊन गेली, पाहुणा असलं काहीच विचारत नाही, गणेश कितवीला आहे, पाऊस आहे का, पाणी आहे, त्याला काही घेणं देणं नाही हो. आई चहा घेऊन गेली का पाहुणा पटकन विचारतंय तुमच्याकडं छोट्या पिनचा चार्जर आहे का? हे अस्वस्थ आहे. आणि याच्या अस्वस्थतेचं कारण काय? याच्या मोबाईलची बॅटरी लो आहे. मोबाईलची बॅटरी लो असणं हे जर आमच्या अस्वस्थतेचं कारण असेल तर किती फंटूस आयुष्य आम्ही जगत आहोत. सोशल मीडिया किती सुंदर साधन आहे. आपल्याला व्यक्त होता येतं, जगापर्यंत पोहोचता येतं, जगात काय चाललंय ते कळतं, पण किती अतिरेकी वापर. साहेब, परवा आमच्याकडे एका घरात चोरी झाली. चोरट्यांना चोरटे हाणमार करायला लागले, आणि मारहाण करायला लागल्यानंतर जवळचं सगळं दागिने वगैरे सगळं काढून दिलं चोरांना, नवरा बायकोनं. बरं, ते सगळं समोर पाहून सुद्धा चोर समाधानी झाले नाहीत. चोर त्या बाईला म्हणले, तुझ्या नवऱ्यानं ॲनिव्हर्सरीला दिलेला आयफोन दे, तुझ्या भावानं तुला ते वाढदिवसाला पाठवलेलं नेकलेस दे. ती बाई म्हणली, तुम्ही चोर आहेत का? कोण? तुम्हाला कसं माहीत? तिला आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत आपण सगळेजण, आम्हाला माहीत आहे तुझ्याकडे काय काय दे म्हणले सगळं. किती अतिरेकी. आपल्याला सगळंच असं जगाच्या समोर जाहीर करायचं असतं, सगळं जगासमोर मांडायचं असतं. म्हणून मला म्हणायचं की ठरवून घेऊयात, आनंदी राहायचंय का आनंदी आहोत हे दाखवायचंय. आनंदी राहायचं असेल तर ते खूप सोपं आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं, बाबांनो, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी म्हणत नाही साधनांची निर्मिती करू नका, अरे केली पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नवीन जग आपण अभ्यासलं पाहिजे, नवीन जगातल्या संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत, नाविन्य स्वीकारलं पाहिजे, नवनवीन साधनांचा वापर केला पाहिजे. पण किती, कुठे हे ठरवायला नको. आणि निवळ साधनांवरती जर माणसं सुखी होत असती, केवळ पैशाच्या जोरावरती जर माणसं सुखी होत असती तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? सुख, आनंद या संकल्पना आपल्याशी संबंधित आहेत, त्या केवळ साधनांमध्ये आपल्याला नाही मोजता यायच्या. आपल्या शेजारी भूतानसारखं राष्ट्र आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. सगळ्या जगानं डोळे विस्फारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. पैसे नाही आहेत पण आम्ही समाधानी आहोत. एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्याच पातळीवरती मोजावी लागणार आहे. कारण पैशांच्या स्पर्धेमध्ये आपण कधीच पहिले येणार नाही आहोत, आणि आलो तरी तिथं गेल्यानंतर आनंद आहेच की नाही ह्याची शंका आहे. एक श्रीमंत माणूस त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये बसलेला होता. त्यानं बायकोला सांगितलेलं होतं की तेल नसलेली चपाती दे, मीठ तिखट नसलेली भाजी दे. मस्त AC लावत महागड्या कोट्यवधी रुपयांच्या बंगल्यामध्ये AC लावून तो जेवण करत होता. त्याच्या खिडकीच्या बाहेर धुराचे लोट प्रदूषण वाढवत होते. आणि त्याच वेळेला साधारण कमाई असणारा एक शेतकरी शेताच्या बांधावरती बसून तेल, मीठ, मिरची खात होता. समोर पाटातून पाणी वाहत होतं, हिरवगार शेत समोर डोलत होतं. पैसे कमवू नका या मताचं मी नाहीये, पैसे कमवा तो पुरुषार्थ आहे. पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाहीये. काहींकडे ढिगानं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही, तर काय म्हणावं.
पैसे प्रचंड आहेत, परंतु खर्च करण्याची दानत नाही किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही. आमच्याकडे साहेब एका माणसाकडे सोन्याची वीट आहे आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे. त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती, बापानं त्यानं ह्याच्या पोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे. यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट, यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं 2 रुपये खर्च केले नाही. वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचं, उकरायचं, हाय का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं. एवढाच उद्योगाच आहे. वीट खर्च करायची नाही, पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची हाय का नाही आणि परत लपून ठेवायची. एक दिवशी वीट चोरीला गेली. वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला. म्हणला पिढ्यानं पिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली. पोलिसांकडे गेला, पोलिसांकडे तक्रार केली. म्हणला सोन्याची वीट होती, चोरीला गेली. पोलीस म्हणले कुठं ठेवली होती? घरात ठेवली. कुठं? पुरून. आणि काय करायचा? काय नाही साहेब, दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो. या रविवारी उठलो, उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून देऊ. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. दगडाची वीट दिल्यानंतर म्हणलं चेष्टा करता का, माझी सोन्याची वीट होती, तुम्ही दगडाची दिली. पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असून आहे तर सोन्याची? घरी जायचं, पुरून ठेवायची, हाय का नाही बघायची आणि परत झोपायचं. मग सोन्याची असून आहे तर दगडाची तुला काय फरक आहे का? काहींकडे ढिगाण आहे साहेब, पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण? भगवंतानं आपल्याला 2च ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे ते इथंच ठेवून जा किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा. आता तुकाराम महाराजांसारखं वाटून जायला लय मोठं मन लागतंय. मग आपल्याकडे दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा. 1ही रुपया वरती घेऊन जाण्याची सुविधा नाही. आणि असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? ह्याचं नेता येईल का, त्याचं नेता येईल का, काय करता येईल? किती सुंदर वागलाय भगवंत आपल्यासोबत. जन्माला आल्यानं मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती? अहो आपण माणसं आहोत, माणसांना व्यक्त होता येतं. मला माझ्या भावना तुमच्या समोर मांडता येतात, माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो, तुम्हाला रडता येतं, तुम्हाला हसता येतं, तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धावून जाता येतं. भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली. हो आपण किती नशीबवान आहोत. रोज हायवेवरती 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन, आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब, याची आमची तक्रार घ्या. धाब्यावरती रोज 10-5 कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात, काठी आडवी बांधलेली असते अशी गाडीला, तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात. त्यांच्या चोचीतनं फेज बाहेर पडत असतो. त्यांना भावना व्यक्त करता येते, आमचा शेवटचा प्रवास आहे, जरा नीट न्या. जनावरांना व्यक्त होता येत नाही. माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येतं. मग आपण व्यक्त का होऊ नये? आपण बोललं पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे. आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही. कधी स्पर्शातून, कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण व्यक्त होणंच विसरून गेलोय. माझी आज विनंती आहे की व्यक्त व्हा. मगाशी आम्ही जेवायला बसलो आणि आपल्याकडनं फोन येत होते की लवकर या. मी साहेबांना म्हटलं की 10च मिनिटात टिफिन संपवतो, आज संपवला पाहिजे, नाही संपवला तर परत उद्या टिफिन मिळणार नाही. बायकोनं दिलेला टिफिन चवीनं खाणं हा सुद्धा प्रतिसादच आहे. तिनं सकाळी उठून तुमच्यासाठी केलेल्या टिफिनसाठी. रोज ती तुम्हाला टिफिन घेऊन देते, सकाळी लवकर उठते, टिफिन पाठवते आणि तुम्ही धाब्यावर काहीतरी खातायत आणि तो टिफिन परत नेताय. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी असं करून बघा, तुम्हाला कळेल 5व्या दिवशीचा प्रतिसाद काय ते. कधीतरी तुम्ही तुमच्या प्रतिसादातून व्यक्त व्हा. आणि नेहमीच प्रतिसाद काय माहितीये का, आपण प्रतिसाद द्यायला कमी पडतो. आपली भूमिका कायम प्रतिकाराची असते. नात्यात जर छान आनंदी राहायचं असेल ना तर प्रतिकार नाही, प्रतिसाद द्या. मी असंच लग्नाला गेलो होतो एका, आणि सगळे नवीन जोडपे होते, सामुदायिक विवाह सोहळा होता. आणि भाषण करताना मी सांगितलं प्रतिकार नको, प्रतिसाद द्या. त्या नवीन जोडी होती लग्न झालेली, त्यांनी असं वहीवर तिथं लिहून घेतलं, प्रतिकार नको, प्रतिसाद द्या, गणेश शिंदे. घरी गेल्यानंतर बायकोनं अशी आनंदात पर्स बिर्स फेकून दिली. नवऱ्याच्या असं डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटली मैं तेरे लिए मर जाऊंगी, मिट जाऊंगी. बायको म्हटली मैं तेरे लिए मर जाऊंगी. नवरा म्हटला बघ कसं जमते तसं कर म्हटलं.
म्हटले हे काय? म्हणले ते सकाळी सरांनी सांगितलं ना, प्रतिकार नको. कुठं प्रतिसाद द्यायचा आणि कुठं प्रतिकार करायचा हे जर कळलं नाही ना तर मग गफलत होऊन जाते. दुर्दैवानं नात्यांमध्ये काय झालंय माहितीये का, कुठं प्रतिकार करायचा आणि कुठं प्रतिसाद द्यायचा हे कळलेलं नाही. मगाशी मी म्हटलं ना की अहो काय हो मी कौतुक करतो की तुम्ही आज सगळ्यांना विथ फॅमिली बोलवलं. कधीतरी त्यांनाही कळलं पाहिजे आपला नवरा काय करतो. त्यांना फक्त इतकेच माहिती आहे की त्यांच्याकडे दिवे लावायचं काम आहे. तू कोणते कसे काय वर्षातनं एकदा त्यांनाही कळलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही विथ फॅमिली त्यांना बोलवलं. आणि माझं सगळ्या महिला मंडळींना सांगणं आहे की नवरा बायकोचं नातं हे इतकं सुंदर आहे ना, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आज ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं हे सभागृह आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे. काय नातं असतं नवरा बायकोतलं तुम्हाला सांगतो. चव्हाण साहेबांना मूल झालं नाही. चव्हाण साहेबांनी वेणूताईंना पत्र लिहिलेलं होतं की वेणू आपल्याला मूल होऊ शकत नाही. वेणूताईंनी चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं होतं, साहेब आपल्याला मूल झालं नाही, तुम्ही दुसरं लग्न करा. चव्हाण साहेबांनी परत पत्र लिहिलं वेणूताईंना, तुझं पत्र मला मिळालं, तू सांगितलेली संकल्पनाही मी वाचली, पण वेणू ज्या दिवशी तुझ्यासोबत मी फेरे घेतले तेव्हापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत यशवंतराव वेणूसाठी आणि वेणू यशवंतरावासाठी परत असं पत्र मला पाठवू नको. यशवंतराव चव्हाण कितीतरी वेळा वेगवेगळ्या परदेशी दौऱ्यावरती गेले आणि एकदा परदेशी दौऱ्यावरती जाताना वेणूताईंना ते म्हटले, कधीच मी तुझ्यासाठी काही आणलं नाही, कधी दागिने आणले नाही, कधी साडी आणली नाही, पुस्तकं सोडून मी काहीच कधी खरेदी केलं नाही. आता या दौऱ्यावरती मी जाणार आहे, तुझ्यासाठी काय घेऊन येऊ. यशवंतराव चव्हाणांचीच ती पत्नी पुढे आली, हातावर हात ठेवला आणि वेणूताई म्हटल्या, काही नाही, लवकर आणि सुखरूप परत या, याच्यापेक्षा दुसरं काही नको. काय असतो नात्यांमध्ये. आणि नाती जपायला फार पैसे लागतात, आनंदानं राहायला महागडी गिफ्ट द्यावी लागतात, असलं कुणी सांगितलंय. ह्या बायका इतक्या भोळ्या आहेत, त्यांना गिफ्ट काही लागत नाही. मी आज पहाटे 5 वाजता उतरलोय आणि थेट इकडे आलोय. इथून परत घरी जायला रात्री 11-12 होणार आहेत. 12 वाजता कोणती बायको प्रेमानं दार उघडेल, वा 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 एवढ्यात 12 वाजता आलायत, या स्वागत, असं होतंय का. 100% बायको रागातच दार उघडत असते. ती रागवल्यानंतर आपणही आवाज वाढवायचा असं असतं का. तिनं जर रागात दार उघडलं ना, तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही असं 30 सेकंद फक्त तिच्याकडं राजेश खन्नासारखं बघायचं आणि एक डायलॉग मारायचा, तू ये म्हणून संसार चाललाय, नाही तर माझ्याच्यानं काय खरं आहे का. ती अख्ख्या कॉलनीत सांगते, एक नंबर नवरा भेटलाय म्हणते. काय लागतो. देवकांत साहेब तुम्ही प्रयोग करून पहा. आज कौतुक करायला धाडच लागतं गायकवाड साहेब, हे काय सोपं काम नाहीये. मी असंच एका भाषणात म्हटलं, बायकोचं कौतुक करा. 4 लोक भांडायला आली माझ्याकडे. मला म्हटले, एकतर आमची बायको कार्यक्रमाला होती, तुम्ही असलं काय काय सांगत असताय, कौतुक बितुक करा. म्हटलं अडचण काय, तुला कौतुक करायला काय अडचण आहे. म्हटलं मला कौतुक करायला अडचण नाही, तिला ऐकायला येत नाही, त्याचं काय करू. म्हटलं मग दवाखान्यात घेऊन जा. हे संध्याकाळी जाताना दवाखान्यात गेला, डॉक्टरांना म्हटला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हटले, किती अंतरापर्यंत तिला ऐकायला येत नाही ना, हे घरी जाऊन मोजून ये म्हटले. हा घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. बायको किचनमध्ये होती. किचनमध्ये बायको हा यानं दारातूनच आवाज दिला, अगं भाजी काय केली. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं हॉलच्या दारातून ऐकायला येत नाही. थोडासा हॉलमध्ये पुढे गेला, सोफ्यावरून आवाज दिला, अगं भाजी काय केली. किचनमधून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारातून आवाज दिला, भाजी काय, काहीच प्रतिक्रिया नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि कानात ओरडला, अगं भाजी काय केली. बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली, म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही. कौतुक कुणाला आवडत नाही हो, देवाला सुद्धा कौतुक आवडतं. देवाला सुद्धा त्याचं नाव घेतल्यानंतर छान. आपण तर माणसं आहोत. चांगलं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक करा. तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा कर्मचारी चांगलं काम करतोय ना, कधीतरी त्याच्या पाठीवर थाप मारा, अरे वा छान, तू चांगलं काम केलं. एखादा चुकत असेल तर त्याला केबिनमध्ये बोलून एकांतात सांगा की तुझं हे चुकतंय, परत असं होऊ देऊ नको. आपण उलट करतो. आपण 4 चौघात अपमान करतो आणि कौतुक एकांतात करतो. 4 चौघात कौतुक करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात. तुम्ही सुद्धा हे घरी करून बघा. 4 चौघात तुम्ही कौतुक करा तुमच्या मुलांचं आणि मुलं एकांतात असतील तेव्हा त्यांच्या चुका सांगा. आपण पाहुणे आले का मग म्हणतो पोरगं एकदम बावळट आहे हो,
कुणाचं आहे? मग का पाहुण्यांच्या समोर जाहिरात करायची? बरं, आपण जर म्हटलं ना, तुम्ही पोरग किती बावळट असू द्या आणि पाहुणे आल्यानंतर तुम्ही फक्त पाहुण्यांना म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना, दादा लगेच पुस्तक घेऊन बसतंय पाहुण्याच्या पुढं. आणि तुम्ही जर म्हणले ना दादा एकदम बावळट आहे, दादा बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी होतं, लेसला लेस बांधन, ते मूर्खपणा करायची एकही संधी सोडत नाही. तुम्ही चार चौघात कौतुक करून बघा आणि एकांतामध्ये ज्या चुका झाल्यात ना त्या चुका सांगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेत आपल्याला पुढे जावं लागेल. मगाशी कुणीतरी सांगितलं आत्महत्या. का आपण आत्महत्या करतो? अहो, माणसाचा जन्म मिळणं याच्यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकतो मला सांगा? फार फार तर काय होईल, कुणीतरी गरिबीत जन्माला येईल, कुणीतरी श्रीमंत कुटुंबात जन्माला. अरे गरिबीत जन्माला आलो ठीक आहे, कुठं जन्माला यायचं आमच्या हातात नाही, पण आम्ही गरिबीत मरणार नाही हे मात्र स्वतःला दणकून सांगायचं. हां, चला आम्ही कष्ट करू, काबाड कष्ट करू, मोठी होऊ, शिकू. किती किती संधी भगवंतानं तुम्हाला मला दिल्यात. मगाशी कुणीतरी एका व्यापाऱ्याचं उदाहरण सांगितलं की व्यापारात अपयश आलं, सरांनीच सांगितलं. अशा छोट्या छोट्या कारणांसाठी गडबडीत होऊ नये. छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आत्महत्या वगैरे हे तर फार मोठे शब्द झाले हो. अनेक क्षेत्रातल्या लोकांनी आत्महत्या केल्या, इंडस्ट्रीतल्या लोकांनी आत्महत्या केल्या, व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या. मला प्रश्न पडतो की ज्याला जगणं कळालंय ना तो माणूस आत्महत्यांकडे का वळतो? आपल्याला बोलता येतं, चालता येतं, भगवंतानं विचार करण्याची क्षमता आपल्याला दिली, मुळात माणूस म्हणून जन्माला घातलं. आणि लक्षात घ्या किती उपकार आहेत देवाचे आपल्यावरती. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगतो. 9 महिने आपल्याला आधी संकेत मिळतात, कुणीतरी जन्माला येणार आहे. मृत्यूचे संकेत आपल्याला 9 मिनिट तर आधी मिळतात का? आणि समजा 9 महिने आधी आपल्याला पत्र आलं असतं, हां तुमचं आवरलंय आता उरकून घ्या, पत्र आल्याबरोबर लोक गेली असती साहेब. देवाचे किती उपकार आहेत. जन्माला येण्याचे संकेत तो 9 महिने आधी देतो, पण मृत्यूचे संकेत आपल्याला मिळत नाहीत. आपण सगळेजण जाणार आहोत, पण आपल्याला माहित आहे का आपण कधी जाणार आहोत? नाही. आणि म्हणून तर आपण आनंदात राहू शकतो. एका स्मशानभूमीवरती सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन पोहोचायचं आहे. तिथं जाईपर्यंत आनंदानं जगू. तिथं जाईपर्यंतचा प्रवास इतका मस्त असला पाहिजे, जगाला आपलं कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. तुकाराम महाराज निघाले आणि एकाने विचारलं, महाराज तुम्ही निघाले, काय मिळवलं तुम्ही आयुष्यात? ग्रंथ लिहिलेन, अभंग लिहिलेन, काय मिळालं काय आयुष्यात? तुकाराम महाराज म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाचे. जगाचं काय मला माहीत नाही, पण मी जे जगलो ना माझं मला कौतुक वाटतंय. आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आम्ही मस्त जगलो. नव्हती आमची परिस्थिती, पण केलं आमच्या परीनं जेवढं होईल तेवढं. नाही आम्ही धनदांडग्या कुटुंबात जन्माला आलो, पण शिकलो, अधिकारी झालो, आलो समाजामध्ये, पोरबाळं उभी केली, 4 कुटुंबांना मदत केली, 10 गावं उभी केली. हे आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की माणूस म्हणून आपण नेमकं काय जगलो. अहो, शेतकऱ्याचा एखाद्याचा तुम्हाला फोन येतो आणि तुम्ही पटकन तुमचा माणूस तिथं बांधावरती पाठवता, त्याची विजेची तार जोडून देता, त्याच्या बांधावरती लाईट येते, त्याची मोटर चालू होते. ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटत असेल की तुमच्या वरिष्ठांनी सांगितलंय, फोन आलाय, तुम्ही काम करून आलात. पण 4 दिवस जर लाईट मिळाली नाही, त्याची मोटर जर चालली नाही, तर 4 दिवसात त्याचं होणारं जे नुकसान आहे याची कल्पना तुम्ही करू शकत नाहीत. तुमच्या दृष्टीनं ते छोटं काम आहे, पण त्याच्या दृष्टीनं ती गोष्ट आभाळ एवढी असते. एखाद्या पोराचा पेपर आहे उद्या आणि त्याच्या घरात लाईट नाहीये आणि तुम्ही जाता आणि विजेची समस्या संपून ती वायर जोडून देतात, लाईट लागते. त्या पोराला विचारा त्या 8-10 तासांची किंमत काय आहे. उद्या पेपर होता, पण तुमच्यामुळे तो रात्रभर अभ्यास करू शकला. गोष्ट छोटी आहे, पण त्या समोरच्या व्यक्तीसाठी ती डोंगरा एवढी गोष्ट आहे. या गोष्टींचं कोण तुमचं कौतुक करल नाही मला माहित नाही, पण तुमचं मात्र तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. रोज मृत्यूशी सामना, रोज फील्डवरती तुम्ही काम करणारी माणसात, रोज विजेच्या तारांशी तुमचं खेळणं आहे, वरती त्या खांबावरती चढणं आहे. ह्या गोष्टीचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे महिलांना माझं सांगणं आहे की तुमच्या नवऱ्याच्या कामाचं तुम्हाला कौतुक वाटलं पाहिजे की अरे आपला नवरा जे काम करतोय हे समाज हिताचं आहे, हे देशाच्या हिताचं आहे, हे एखाद्या गावाच्या हिताचं आहे, एखाद्या कुटुंबाच्या हिताचं आहे. त्याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे. तुम्ही तुमच्या पोरांना तुमच्या नवऱ्याची गोष्ट सांगितली पाहिजे की राजा तुझ्या बाबांना हे असं केलंय, तुझे वडील हे काम करतात, याचा अभिमान बाळग. आपण हे कधी सांगणार आहोत येणाऱ्या पिढ्यांना? येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं कर्तृत्व उभं करणं ही सुद्धा आपली जबाबदारी नाही का? मला वाटतं ती जबाबदारी आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. त्या जबाबदारीनुसार आपल्याला वागता आलं पाहिजे.
छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ज्यातून कमालीचा आनंद मिळू शकतो, त्या कमालीचा आनंद देणाऱ्या गोष्टी आपण शोधल्या पाहिजेत. मी सुरुवातीला म्हटलं ना की फक्त साधनांमध्ये आनंद नाही आहे. खरंच मला सांगा, खरंच फक्त साधनांमध्ये आनंद आहे का हो? साधनं किती वाढली पण आनंद कुठे होरपळून गेला? मी मगाशी म्हटलं संवादाची साधनं नव्हती, आता साधनं वाढली आहेत, पण आपण बोलतो का? प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेत, पण आपलं बोलणं सुधारलंय का? रस्ते सिमेंटचे झालेत, पण आपलं चालणं सुधारलंय का? पैशांच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिलेत, पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आपले प्रेमाचे संबंध निर्माण झालेत का? मग निवळ साधनांच्या जोरावरती आनंद निर्माण कसा होईल? साधनं कमवू नका या मताचा नाही, पण निवळ साधनांच्या जोरावरती आनंद मिळत नाही हे मात्र आपण ठरवलं पाहिजे. सुरुवातीला नोकऱ्या लागल्या, साहेब किती पगार होते हो सुरुवातीला? आता हे जे रिटायर झालेली माणसं असतील, किती पगारांनी तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या? किती पगार होते? किती? 3,000 रुपये पगार होता. काय हो 3,000 रुपये पगाराने नोकरी सुरू झाली? 3,000 पगारात लगेच 2 BHK फ्लॅट घेतला का? एका खोलीतून संसार सुरू. माझे वडील मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, 15,000 रुपये पगार होता. रिटायरमेंटपर्यंत त्यांची सोसायटी संपली नाही, नंतर पेन्शनमधून त्यांनी सोसायटी भरली. पैसे नव्हते. मला या मागच्या पिढीचा खूप हेवा वाटतो साहेब. आमच्या पिढीला काय करायचे सांगा? आम्हाला एक फ्लॅट घ्यायचा आहे पुण्यात, त्याचेच हप्ते आयुष्यभर फेडायचे. एक गाडी घ्यायची, तिचंच कर्ज फेडत बसायचं. याच्या व्यतिरिक्त आमच्यावर जबाबदारी काय? आमच्यावर विशेष जबाबदाऱ्या नाही आहेत. पण तुमच्या पिढीचं मला कौतुक वाटतं. पगार थोडे होते, पण तुम्ही भावांचं शिक्षण केलं, बहिणींची लग्न केली, गावाकडे भावाला पाईपलाईन करून दिली, चुलत्या पुतण्यांची पोरं तुमच्या घरी शिकायला होती. अहो, गावातलं कुणी जर हॉस्पिटलला ॲडमिट असलं तर तुम्ही त्याला घरातून डबा घेऊन जात होतात. हे जे एकोपा होता, हे जे एकत्र असणं होतं, हे जे कुणासाठी तरी काहीतरी करणं होतं, यात काय आनंद आहे? पैसे नव्हते, 3,000 नोकऱ्या सुरू झाल्या. काय हो, बायको जर कधी म्हटली असेल इथून साताऱ्याला घेऊन चला, गाडी नव्हती स्वतःची, मित्राची गाडी घेऊन तिसऱ्याकडनं पेट्रोलला पैसे घेऊन गाडीवर बायकोला बसून साताऱ्याला निघायचं. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं. गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं, किका मारून मारून घामाघूम. बायको असं बघायची, कुठून याची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं साहेब, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या साताऱ्यापर्यंत गेल्या. पैसे नव्हते पण आनंद होता की नाही? आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. नवरा तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघतो, बायको इकडच्या खिडकीतनं इकडं बघते. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? यांना अडचण काय? साधनं वाढत गेली पण आनंद मात्र होरपळून गेला. तुम्ही बघा, शिर्डीला वगैरे अनेक लोक येतात, साईबाबांच्या पेटीमध्ये पैसे टाकतात. ते असं म्हणत नाहीत की मी तुम्हाला बाबा एक सोन्याचं सिंहासन देतो, तुम्ही मला जाताना 2 द्या. त्याच्याकडे 2 पण घ्यायची कॅपॅसिटी आहे. पण हे बाबांना काय म्हणते माहिती आहे का? बाबा मी एवढे पैसे टाकलेत, रात्रीची झोप येऊ दे म्हणते मला. कित्येकांना झोप नाही आहे रात्रीची. आमच्याकडे एकाला झोप येत नव्हती, त्यानं सगळे डॉक्टर केले पण झोप काय आहे ना. डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काही करा, पण डॉक्टर म्हणले बाबा माझे इलाज संपले, तू आणखी दुसरा डॉक्टर बघ. कंटाळला घरी निघाला होता आणि रस्त्याला एक महाराज बसलेले होते. महाराजांचे जाऊन पाय धरले. महाराज म्हणले तुला झोप येत नाही, मी काय करू बाबा? नाही म्हणला सगळे डॉक्टर झाले, महाराज काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणले आता कुठे याच्या नादी लागता? महाराज म्हणले एक काम कर, ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप म्हणले. हॅलो म्हणला, महाराजांनी एकदम सोपा उपाय सांगितला. तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना म्हणला डॉक्टर आता गोळी नको, औषध नको, इंजेक्शन नको, सलाईन नको. म्हणले मला तुमचा शर्ट द्या. म्हणले शर्ट बावळट आहे का तुझं? ते म्हणले अहो मला महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागती त्याचा शर्ट घालून झोपत जा. डॉक्टर म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप येते नीट म्हणून? हॉस्पिटल बांधायला कोटीत कर्ज काढलंय, बँकेचा हप्ता जवळ आला का गरज नसताना पेशंट ॲडमिट करावं लागतंय, गरज नसताना सलाईन लावावं लागतंय, त्याच्यात मेहुण्याला मेडिकल टाकून दिलंय. ते मेहुण्यालाच द्यावं लागतं साहेब, अलिखित नियम आहे. महिना अखेरला आमची भांडणं, वादावादी, अजिबात झोप नाही. उठ म्हणले दोघं मिळून शोधू कुणाला झोप लागते. दोघं मिळून एका इंजिनियरकडे गेले. म्हणले बाबा तुला झोप येते का? इंजिनियर म्हणला 6 महिने झाले पालिकेत बिल अडकलंय, ह्या टेबल. उठ म्हणले चल. 25 जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती. शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले. म्हणले बाबा तुला तर लागत असेल, आता आमचं दुखणं काय सांगायचं आहे. म्हटला
म्हटला कधी कोण मुख्यमंत्री बदलल आणि कधी कोण सत्तेवर येईल आणि कधी कोण गुवाहाटीला जाईल आणि कधी कोणाला तिकीट मिळेल, काहीच सांगू शकत नाही. म्हटला सगळं काहीच शाश्वत नाही, आमच्या इतकं तर दुःखी आणि संकटात कोण नाही म्हटले. त्यांनी मग साहेब एक करा, तुम्ही आमच्यासोबत चला, आपण शोधू कोणाला झोप लागते. 25 जण गोळा झाले पण एकाला सुद्धा झोप लागत नव्हती. शेवटी सगळेजण दमले आणि एका शेताच्या बांधावर जाऊन बसले. म्हणजे जरा दम खाऊ आणि संध्याकाळी परत शोधाशोध सुरू करू. एक शेतकरी नांगरत होता, धोतर गुंडाळलेलं, अंगात शर्ट नाही, घामाघूम झालेला. नांगरून झालं, बैला आंब्याला नेऊन बांधली, पळत पळत गेला, विहिरीत उडी मारली, बाहेर आला, अंग पुसलं, बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं, 2 भाकरी दुधात चुरून खाल्ल्या, पायातली चप्पल उशाला घेतली आणि 1 मिनिटात घोरायला लागला. हे 25 जण म्हणले सापडला की ज्याला झोप लागते म्हणून. यांनी असा गदा गदा हलून उठवला. म्हणले अशीच झोप लागती? शेतकरी म्हणला आजच शेड्यूल आहे म्हणला आपला. संध्याकाळी म्हणला सूर्य उतरायला खाली उशीर, वजभर गवत कापलं, घेऊन गेले, जनावराला खाऊ घातलं, सगळं म्हणला एकदम ओके. तुम्ही ते ओके तिकडे नेऊ नका. हे 25 जण म्हणले आमच्यावर एक उपकार करशील? म्हणले काय? म्हणले आम्हाला 25 जणांना तुझा एक शर्ट देशील का? हे हसायला लागलं. म्हणला 25 जणांना एक आणि माझ्याकडे नुसता एक असता असा उघडा नांगरीत बसलो असतोय काय? म्हणला काल शर्ट म्हणला अवताला गुतला, अजून शिवला नाही, एक शर्ट नाही तुम्हाला 25. किती कौतुक आहे हो. देवानं काय वागावं आपल्यासोबत. ज्याच्याकडे ढिगानं शर्ट आहे त्याला रात्रीची झोप नाही, आणि ज्याच्याकडे एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपताय. सुख आनंद या संकल्पना निवळ पैशांशी संबंधित नाहीत. पैसे कमवा पण त्याचा आनंद घ्या, त्याचा उपभोग घ्या. आपल्या हातामध्ये देण्याची दानत असायला हवी. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, म्हणजे असे कोपरापासून तोडून नाही घ्यायचे, तर त्याच्यामध्ये जी देण्याची दानत आहे ती थोडी तरी आमच्यामध्ये यावी. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापिच्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. माझा दावा आहे तुम्ही जेवढं समाजाला द्याल त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो. पण ती देण्याची दानत तुमच्यामध्ये असली पाहिजे. निसर्ग इतका समृद्ध, एक दाना पेरला तर त्याच्या 1000 दाणे उगवतात. तो तुमचं उसनं ठेवायला निसर्ग इतका वेडा नाहीये. तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या हजारो लाखो पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करतो. मी म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं समाजाला वाटून टाका, पण ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी ओंजळभर पाणी द्यावं, आणि ज्यांची उंची आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं. आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी काम करावं. बाबा आमटे नगरपालिकेतनं असे बाहेर पडले. एक कुष्ठरोगी पावसात भिजत होता. त्या पावसात भिजणाऱ्या कुष्ठरोग्याला उचलायला गेले, आणि उचलता उचलता त्या कुष्ठरोग्याची बोटं तुटून आली बाबांच्या हातात. घरी गेले, बायकोनं जेवायला वाढलं, एक घास सुद्धा बाबांनी गिळला नाही. लहान मुलासारखं बाबा रडायला लागले, आणि बायकोनं विचारलं रडता का? एक कुष्ठरोगी बघितला, त्याचं दुःख बघून डोळ्यात पाणी आलं. माई म्हटल्या मग तुम्ही रडून त्याचं दुःख कमी होणार आहे का? चला दोघं जाऊ आणि त्याला घेऊन येऊ. दोघं नवरा बायको गेले, त्याला घेऊन आले, आणि पाहता पाहता काट्याच्या वनात सुद्धा सुंदर आनंद होऊन उभं राहिलं. पण समाजाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी आपल्याकडे अपेक्षित आहे हो. ती दृष्टी कशातनं मिळते? कुठलाही महागडा गॉगल लावून ती दृष्टी नाही मिळत, ती अंतर्मनातून प्रकट व्हावी लागते. ज्यावेळेस अर्जुनानं आग्रह केला कृष्णाला की विश्वरूप दाखव, त्यावेळेस कृष्ण तयार झाला हसत हसत की अर्जुना मी तुला विश्वरूप दाखवेल. अर्जुनालाही प्रश्न पडला की अरे राधा याच्या एवढी जवळची आहे, राधेला यानं विश्वरूप दाखवलं नाही. याच्या जवळच्या अनेक सवंगडी आहेत, अनेक गोपिका आहेत, त्यांना कृष्णानं विश्वरूप दाखवलं नाही. आणि मग विश्वरूप दाखवण्यासाठी अर्जुनाची निवड झाली. याच्यापेक्षा आणखी काय असावं? अर्जुन खुश झाला. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय, वासराला जर पाना द्यायला गाय लागली तर मध्ये तिला थांबवता येत नाही तिचा पाना. अगदी तशीच परिस्थिती कृष्णाची आणि अर्जुनाची झालेली असावी.
कृष्ण अर्जुनाला इतकं भरभरून ज्ञान देत होता आणि त्यात अर्जुनानं विचारलं, आता विश्वरूप दाखव. कृष्णाला थांबता आलं नाही आणि कृष्ण म्हटला, अर्जुना बघ हे विश्वरूप. आणि विश्वरूप तुला दिसतंय का, असं ज्या वेळेस कृष्णानं अर्जुनाला विचारलं त्यावेळेस कृष्ण म्हटला, देवा तू विश्वरूप दाखवायचा प्रयत्न केला पण ते पाहावं ती दृष्टी मला दिलेली नाही. कृष्ण म्हटला, अरे तुला सांगण्याच्या ओघात मी इतका भारावून गेलो की तुला ती दृष्टीच द्यायची विसरलो. कृष्णानं अर्जुनाला ती दृष्टी देऊ केली आणि मग त्याला विश्वरूप पाहायला मिळालं. भगवंतानं माणूस म्हणून जन्माला घातलं, देण्यासाठी 2 हात दिले, पण त्याच्यासाठी लागणारी दृष्टी ही आपल्याला कमवावी लागेल. ती अंतर्मनातून, ती संस्कारातून येणाऱ्या पिढीला द्यावी लागेल. ती देण्याची जबाबदारी आईबाप म्हणून, ती देण्याची जबाबदारी समाजातला एक घटक म्हणून आपल्याला स्वीकारावी लागेल. अहो आपली जुनी पिढी अशी होती, ती सांगायची 1 तीळ 7 जणांनी खाल्ला. आणि आज आपण पोराला जर टिफिनमध्ये सँडविचचे 3 तुकडे दिले तर आई सांगते, हां तुझे तू खा, तू दुसऱ्याचं खायचं नाही, दुसऱ्याला तुझं द्यायचं नाही, आणि उरले तर घरी घेऊन ये, वाटत बसू नको वेंधळ्यासारखं. काय करायचं पुढच्या पिढीनं नेमकं? तुम्ही ते गाणं म्हटलंत का, एरे एरे पावसा, माहीत आहे तुम्हाला? माहीत आहे का नाही? आणि काय गाणं होतं? एरे 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 एरे. आवाज हळूहळू कमी काय होत चालला? बरोबर म्हणताय तुम्ही. हां म्हणा आता, एरे एरे तुला देतो पैसा, झाला पाऊस आला, एग एग तुझे मडके, सर आली आणि मडके गेले. किती हुशार आहेत तुम्ही सगळेजण. हे गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो आणि आजोबांना म्हणायचो, आजोबा असं गाणं का म्हणायचं? आजोबा सांगायचे कृषीप्रधान देश आहे, पाऊस आला पाहिजे, म्हणा एरे एरे पावसा. आजोबा सांगायचे एरे एरे पावसा म्हणा. आणि आज इंग्रजी शाळेत गेलात तर पहिल्याच वर्गात बाई सांगतात रेन रेन. पोरांनी नेमकं करायचं काय? आई वॉटर बॅग भरून देते आणि सांगते तुझं पाणी तू पे, तुझं दुसऱ्याला देऊ नको, दुसऱ्याचं तू पिऊ नको. आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. पोरांनी नेमकं करायचं काय? अहो आम्ही जेवायला जर बसलो तर आमचे आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो ताटाच्या भोवती का पाणी फिरवायचं? का ताटातले अन्नपदार्थ बदलतात? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते. आजोबा सांगायचे अन्नपदार्थ बदलत नाहीत, पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो. आभार माना, कृतज्ञता बाळगा, कुणाचे तरी आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे जेवताना? आजोबा सांगायचे जेवताना आभार मानायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे, जिनं शिजवलं त्या आईचे. आणि पुढे जाऊन सांगायचे ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार माना. कित्येकांकडे फार सोन्याचं ताट आहे हो, पण भूक लागत नाही, करायचं काय? कितीतरी जण आहेत की ज्यांना अन्नाचा कण मिळत नाही म्हणून कोसो किलोमीटर दूर जावं लागतं, आणि कितीतरी जण असे आहेत की खाऊन पचत नाही म्हणून कोसो किलोमीटर चालावं लागतं. किती परिस्थिती भयानक आहे. या परिस्थितीचं भान ठेवून येणाऱ्या पिढीला काय द्यायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल. आपल्यामध्ये देण्याची दानत असायला हवी. तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो, कळणाऱ्यांना कळेल. आमच्याकडे एक जण आहे, आम्ही त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं साहेब शाळा बांधायचे, शाळेला जरा वर्गणी द्या. गावातली 10-5 पोरं माझ्यासोबत होती, म्हणली शाळेला वर्गणी द्या. वर्गणी द्या म्हटल्याबरोबर ते म्हटलं वर्गणी म्हणजे देणगी. म्हटला मी बायको आजारी पडली तर कधी लवकर दवाखान्यात नेलं नाही, पोराची कधी नीट फी भरली नाही, आणि गावातली शाळा आणि तिला वर्गणी आणि तिला पैसे, येडाबिडा आहे काय म्हटलं. आम्ही सगळे नाराज होऊन निघालो. तेव्हाच त्या माणसानं हाका मारली, म्हटली पोरांनो एक काम करा, तुम्हाला मी शाळेला पैसे देईन पण माझी एक अट आहे. म्हणले काय? नीट लक्ष देऊन ऐका. अट काय? म्हटलं माझे 2 डोळे आहेत, यातला एक खोटा आहे आणि एक खरा आहे. म्हणले यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही पोरांनो ओळखलं तर म्हणले मी तुम्हाला मागल तेवढे पैसे देईन. अमेरिकेहून डोळा बसून आणलाय म्हटला, कुणाला सहजासहजी ओळखूच येऊ शकत नाही. त्यानं सांगितलं 2 डोळे आहेत, यातला खोटा कोणता? पहिलीतलं पोरगं होतं. ते म्हणलं काका डावा डोळा खोटा आहे म्हणला तुमचा. ह्याला आश्चर्य वाटलं, कुणालाच ओळखता येत नाही, पहिलीतल्या पोरानं ओळखलं डावा डोळा खोटा. त्या माणसानं विचारलं बाबा तू कसं ओळखलं की माझा डावा डोळा खोटा आहे? पोरगं म्हटलं काका तुमच्या डाव्या डोळ्यात आम्हाला थोडीशी करुणा दिसली, थोडंसं प्रेम दिसलं, थोडीशी सहानुभूती दिसली, आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्या वागण्यावरनं तर वाटत नाही खऱ्या डोळ्यात ती शिल्लक आहे. काय जगतो आपण? 1 रुपयाचं नाणं वर जाणार नाही, आपण कशासाठी भांडतो? भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो.
आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो, ते बासरी तर अशी गरगरा फिरवली असती की नाही, मग ते 2 बोटांनी अशी घट्ट बासरी का पकडतो? कारण कृष्णाला ठाऊक आहे, पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट करतो, नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्र खाली ठेवतो. नात्यांमध्ये काय पराक्रम गाजवायचा आहे हो? 10 वर्ष झालंय भावाचं तोंड बघितलं नाही, काय पराक्रम आहे? एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ ज्या बांधावर काहीच पिकत नाही त्याच्यासाठी भांडत बसतात. दोघांच्या भांडणात वकील 2 एकर विकत घेते हो. कसला पराक्रम आहे? 10 वर्ष झालंय बहिणीचं तोंड बघितलं नाही, बहिणीच्या दारात गेलं. ती गेल्यानंतर तुम्ही साडीन चोळी घेऊन जाल, तिला कळतंय का भाऊ आलाय आणि आता रडतोय? नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा, नात्यांमध्ये प्रेम द्यायचं असतं आणि रणांगण गाजवायला पराक्रम रणांगणात गाजवायचा असतो. आपण उलट करायला लागलो, नात्यांमधली मजा हरवून गेली आणि आपण इकडे तिकडे साधनांमध्ये मजा शोधायला लागलो. माझं सांगणं आहे, मी जास्त वेळ आपला घेत नाही, पण एक सांगतो की आयुष्य खूप सुंदर आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. छोट्या छोट्या, मगाशी कुणीतरी सांगितलं की संकटांना घाबरू नका. काय घाबरायचं संकटांना? संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे शिवाजी महाराजांसारखं. कुणाच्या बापाला आपण कधी घाबरू नये. घाबरायचंय ना आपल्याला, आपण आपल्या कर्माला घाबरावं. इतर कुणाला घाबरण्याची काय गरज आहे? आपण आपल्या कर्माला घाबरावं की अरे माझ्या हातनं हे चुकीचं घडतंय. लक्षात ठेवा, चेंडू जसा भिंतीवर मारताना तसाच मागे येतो. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही. तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत. म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं. काय द्यायचं समाजाला ते ठरवा, कसं जगायचं ते ठरवूयात. कधीतरी अंतर्मनात डोकावून स्वतःचा कधीतरी विचार करूया. आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना, तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात. जगण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही, ती कुणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे, हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात. हे आयुष्य परत कधीच कधीच मिळणार नाही आहे. म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का, मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा. मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे. बघा, मी का असं म्हणतो की आपल्याकडे जे आहे ते इतरांना देता यावं? कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे. मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल. वडील म्हटले होते, तू यादी कर की आत्तापर्यंत तुला किती लोकांनी मदत केली. मी ती यादी करायला घेतली. मला गावात ह्या माणसानं मदत केली, शाळेत ह्या माणसानं मदत केली, कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली. मी 100-150 लोकांची यादी केली की या 150 लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली. वडील म्हटले, वा, तुला आठवत आहेत ती माणसं की ज्यांनी तुला मदत केली. आता दुसरी यादी कर, तू किती लोकांना मदत केली आयुष्यात. साहेब, मी ती यादी करायला घेतली, 5-6 लोकांपेक्षा जास्त नावं मी लिहू शकलो नाही. वडील म्हटले, ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो, किती लोकांना ताकद देऊ शकलो. म्हणून संकटांच्या समोर गडबडीत व्हायचं नाही. जितक्या लोकांना मदत करता येईल तितक्या लोकांना मदत करावी. कुणी संकटात आहे, कुणी अडचणीत आहे, त्याला धावून जाता येईल का? आणि प्रत्येक वेळेस पैसेच लागतात मदतीला असं नाही आहे. कधीतरी एखादं चांगलं काम करतोय ना, त्याच्या पाठीवर थाप मारा आणि त्याला सांगा, वा, छान काम करतोय, आम्ही आहोत तुझ्यासोबत. एवढं म्हटलात ना तरी त्या माणसाला 10 हत्तीचं बळ येतो काम करायला. म्हणून संकटांच्या समोर गडबडीत होऊ नका. शिवाजी महाराज मिर्झाराजेसोबत तह झाला, एक किल्ला मिर्झाराजेला द्यावा लागला. आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाही, औरंगजेबाला भेटायला जावं लागलो. बरं, राजे एकटे गेले नाहीत, एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले. एखादा बाप म्हटला असता, मी संकटात चाललोय, लेकराला का नेऊ, पण घेऊन गेले संभाजीराजांना सोबत. मग मधला जो प्रवास आहे आग्र्यापर्यंतचा ताई, त्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे, आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्यासोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे, आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे?
एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढा एवढासा संभाजी राजा पण माहित होता आत्ता तर हात दिलेत आणि मग घेऊ की परत एक एक, त्यात काय असते. दत्ताजी शिंदेच्या मानेवर तलवार ठेवली होती आणि विचारलं, क्यों पटेल और लढोगे, आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. संकटाच्या समोर असं उभं राहायचं ना, संकटाला वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो. आणि प्रत्येक वेळेस संकटाशी दोन हात केलेत पाहिजे असं नाही. डोंगर पोखरत बसू नका हो, कधी कधी डोंगराला वळसा घालून निघून जा. प्रत्येक वेळेस संकटाच्या समोर भांडलंच पाहिजे असं नाही, कधीतरी दुर्लक्ष करा, कधीतरी मिश्किलपणे सामोरं जा. संकटाच्या समोर मिश्किलपणे सामोरं जाणं काय असतं ना, तुम्हाला एक गंमत सांगतो. तुम्हाला महमूद माहित आहे का? महमूदचे पिक्चर बघितलेत? आम्ही एक महमूदचा पिक्चर पाहिलेला. त्या महमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली होती. आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असू शकतं? थेट गुंडानं तुमच्या छातीवर बंदूक ठेवली. त्या महमूदच्या छातीवर बंदूक ठेवली आणि विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. छातीवर बंदूक आहे आणि विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे. म्हटलं काय म्हणायचं याला. कधी कधी संकटाच्या समोर असं मिश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे हो. म्हणून संकटांच्या समोर गडबडीत होऊ नका. छोटी संकट आहेत, वेळ निघून जाते. मग अशी मॅडमही बोलताना म्हटल्या, संकट कायम नाही आहेत, ती वेळ जाणार आहे, ती टळून जाणार आहे, पण तिच्या समोर सामर्थ्यपणे उभं राहण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ती ताकद येणाऱ्या पिढीमध्ये निर्माण करा. त्या पिढीला वेळ द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या पिढीला भरभरून वेळ द्या. मला अमिताभ बच्चनचा हेवा वाटतो. त्याची कंपनी कर्जाच्या ह्याच्यात पूर्ण बुडून गेली होती हो. एखादा म्हटला असता की मी इतकं सुंदर करिअर केलं, एवढा छान, आणि परत मी शून्यातनं स्वतःला उभं करायचं, गर्भगळीत झाला असता एखादा माणूस. पण हा तोच अमिताभ आहे ज्या अमिताभला आकाशवाणीमध्ये तुझा आवाज चांगला नाही म्हणून नोकरी नाकारली होती. हिरोईन त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या, म्हणायच्या तू खूप लंबू आहे, तुझ्यासमोर आम्ही बारीक दिसू, तुझ्यासोबत आम्ही काम करायला तयार नाही होत. त्या अमिताभनं स्वतःची बॉलिवूडमध्ये अशी काही उंची सेट केली, आता त्याला बॉलिवूडचा शहनशाह म्हणतात. कोरोनाच्या काळात कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता, पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला यायचा. याच्यापेक्षा काय करिअर असते. आत्ताही तुम्ही टी व्ही लावून बघा, 5 मिनिटाला अमिताभ दिसतो. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला सांगतो, कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो, सोनं खरेदी केल्यानंतर मुथूट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला सांगतो, कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल आहेच, थंडा थंडा कुलकुल. कुठं नाही अमिताभ, कुठं नाही हो. का आम्ही हरायचं आणि किती आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यात. तुम्ही सचिन तेंडुलकरची उंची किती हो. उंचीनं कमी असणारा माणूस, पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता, हाईट कमी होती. एक बाउन्सर आला वॉकर युनिसचा, नाकावरती लागला, रक्त यायला लागलं. लोक म्हटले आता याला स्ट्रेचरवरती न्यावे लागेल पॅव्हलियनमध्ये. सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं, क्रीजवरती जाऊन उभा राहिला, अशी बॅट आदळली आणि समोरच्या फलंदाजाला सांगितलं, रुक मैं खेलेगा. आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर. अहो कितीतरी बाउन्सर येतील आपल्या या अंगावर, फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर. कधीतरी प्लेट करा, कधीतरी एखादा सोडून द्या, प्रत्येकच फटकावलं पाहिजे असंही नाही, पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे. आयुष्य खूप गोड आहे, खूप सुंदर आहे, त्यातला एका एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या. तुमच्या ऑफिसमधलं तुम्ही कुटुंबात कमी तितके तुमच्या ऑफिसमध्ये आहात, बरोबर. तुम्ही फील्डवर इतका वेळ आहात की तितके तुम्ही घरात पण नाही आहात. मग ऑफिसमधलं वातावरण किती छान असलं पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या बॉसला तुमची गरज वाटली पाहिजे इतकं काम तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही आला नाहीत ना, तुमची उणीव तुमच्या बॉसला जाणवली पाहिजे. असंच एका कंपनीत मी लेक्चर देत होतो आणि म्हटलं तुम्हाला तुमचं सेल्फ अप्रायझल जर करायचं आहे ना, तर तुमच्या बॉसला तुमची उणीव जाणवली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या दिवशी रजेवर आहात, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे अरे आज ते नाही आहेत, त्याच्यामुळे ते जरा अडचण आली. तुमची उणीव जाणवली तर समजावं की आपण कामाचे आहोत. दुसऱ्या दिवशी एकानं ऑफिसच्या चाव्याच लपून ठेवल्या आणि ऑफिसला निघून गेलं. म्हटलं हे काय, म्हणलं उणीव जाणवली पाहिजे, दिवसभर फोन करताय म्हणले मला. हे असलं नाही हो, डिवोशननं काम केलं पाहिजे.
आपल्याकडे ना स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. आपल्याकडे स्ट्रेस फक्त डायव्हर्ट करायचा, ह्या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून त्या टेबलवर, वरतून आलं वसुली करा, त्यांनी लगेच खाली, ह्यांनी खाली. म्हणजे शेवटच्या माणसाला कळत नाही आता मी राग कुणावर काढू. ते घरी जाऊन बायकोला काहीतरी शिव्या देत आहे, बायकोला कळत नाही मी काय करू, ती पोराला लाटणं फेकून मारते. आता पोराला कुणीच उरत नाही, ते बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारते, ते तिसरंच कुणाला तरी चावतंय. स्ट्रेस मॅनेज होईल का? वरिष्ठांनी आपल्याला सांगितलंय बसूयात, एकत्र येऊयात, प्लॅन करूयात, तू हे कर, तू ते कर. स्ट्रेस असं डायव्हर्ट करू नका. सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जायचं, त्याचं छान प्लॅन करा. प्लॅनिंग म्हणजे काय? थिंक बिफोर ॲक्ट. कोणतीही कृती करायच्या अगोदर केलेला विचार म्हणजे प्लॅनिंग. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला प्रॉपर वेने युटिलाइज करता येतील का, त्याचा विचार करा. मग जगण्यात असो किंवा तुमच्या कामात असो. भगवंतानं आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळं दिलंय. आपल्यातलं वेगळे पण काय ते स्वतःला विचारा, ते स्वतःला वारंवार सांगा. ह्या तुझ्या स्ट्रेंथ आहेत, हे तुझे विकनेस आहेत, हे विकनेस तुला कमी करायचे, ह्या स्ट्रेंथ तुला वाढवायच्यात. मी कॉलेजला गेलो, आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? तर म्हटलं सर मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. म्हटलं सर म्हटले तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तुला नीट बोलता आहे ना, मार्केटिंगमध्ये चांगलं बोलावं लागतंय, तू कॉमर्समध्ये तू फायनान्समध्ये MBA कर. वर्गात पोरगं उठून उभं राहिलं म्हणला असल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल, नाही तर शिकणार नाही. म्हटलं आणि सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊयात, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात. आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, तर मार्केटिंगमध्ये MBA करावं. आता आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या वाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे? म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं आणि सर म्हणले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, आम्ही लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? आणि तो दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे हो. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही मला म्हणले भाषण कर, मी अजूनही 2 तास बोलेल. पण तुम्ही मला म्हणले आता तुम्ही डायरेक्ट काशीहून आलाय, जाता जाता इथून एखादी कुस्ती करून जा. आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात वेगळे, ते वेगळे पण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आपल्या मुलांमध्ये काय वेगळेपण आहे ते शोधा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आपल्या ऑफिसमधलं वातावरण छान आनंदानं कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी बोला, एकमेकांशी संवाद ठेवा. गेले कित्येक दिवसांपासून आपला संवाद हरवला आहे. स्वतःला विचारा बरं, किती दिवसांपूर्वी आपण आपल्या वडिलांशी बोललो आहे? किती दिवसांपूर्वी आपण आपल्या आईशी बोललो आहे? किती दिवस होऊन गेलेत आपला आणि आपल्या वडिलांचा स्पर्श नाही आहे, आपला आणि आपल्या आईचा स्पर्श नाही आहे. अरे स्पर्शांमधली मजा एक वेगळी आहे. काय लागतो आई आणि वडिलांसोबत स्पर्श ठेवायला? घरातून बाहेर पडताना ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात आई आहे त्यांनी घरातून बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवून बघा. आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य तुला लाभू दे म्हणते. बापाच्या पायाला फक्त तुम्ही हात लावून बघा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. लाभाविना प्रेम करणारं जर जगात कोण असेल ना तर फक्त आणि फक्त तुमची आई आहे. मला सांगा पोरींनो, तुम्ही माहेरी गेलात, माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत. बरं तुम्ही माहेरावरून सासरी येताना आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? 4 वांगे घालून देईल, 4 शेंगा घालून देईल. तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुमचं सासर कितीही श्रीमंत असू दे, आईनं कधी पिशवी तुमची रिकामी पाठवली नाही. एवढं प्रेम कोण करतो या जगात तुमच्यावरती?
आई आणि बाप मुलाचं, बापाचं आणि मुलीचं हे एक वेगळं नातं आहे. मुलीचं आणि तिच्या बापाचं नातं तर काही और असतं. बाप स्वतःला चप्पल घेत नाही, पण पोरगी कॉलेजला जायला लागली ना तिला नवीन शूज आणून देतो. स्वतः सायकलवर कामाला जाईल पण तिला गाडी घेऊन देतो. तिच्या लग्नामध्ये दिवसभर असा तुरा काढून मिरवत असतो फेट्याचा. पण ज्यावेळेस पुरीचं कन्यादान होतं त्यावेळेस असा हात जावायच्या हातात देतो, खाली मान घालतो आणि सांगतो, जावई बापू तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली, आता सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यातून एकही पाण्याचं थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा नजरेआड झाली ना मग खांबाच्या पलीकडे जातो आणि एकटाच रडतो, तो बाप असतो. मला वाटतं ज्या वेळेस तुमचे वडील, बघा तुमचे वडील आता रिटायर झालेत, ते तुम्हाला फोन करतात, आठवड्यातनं कधीतरी फोन करतात, तुम्ही गडबडीत आहात हे जर वडिलांच्या लक्षात आलं ना, वडील पटकन म्हणतात, हां बाई सहज केलता, ठेवतो फोन, करेल नंतर. त्यांना कळतं की मुली आता त्यांच्या संसारात आहेत, मुलं त्यांच्या संसारात आहेत. पण अशा वेळेस आवर्जून परत कॉल करा. एक वाक्य आईबापाचं काळीच पिळवटून टाकणारं असतं पोरांचा फोन ठेवताना. आई म्हणते, बाप म्हणतो, बाबांनो आम्ही आहोत तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी तुमचा बाप तुम्हाला म्हणेल ना आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा तुमच्या मीटिंग, तुमचे सगळे प्रोग्रॅम्स थोडेसे बाजूला ठेवा आणि कधीतरी जन्म दिलेल्या आईला बापाला भेटायला जा. ही माणसं परत सापडत नाहीत. वर्षश्राद्धाला कितीही गाव जेवण घातलं आणि कितीही मोठे फ्लेक्स लावले आणि तुम्ही देवाला म्हटलात खूप पाहुणे जमलेत, गेलेल्या बापाला, गेलेल्या आईला 5 मिनिटासाठी पाठवा, परत पाहता येत नाही. या जगात इकडं तिकडं देव सापडो न सापडो मला माहीत नाही, पण देवानं प्रत्येक घरात आईबाप म्हणून जन्म घेतला आहे. त्याची किंमत तुम्ही कशानंच फेडू शकत नाहीत. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं आईबाप जिवंत आहेत त्यांना जपा, त्यांच्याशी संवाद ठेवा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. आपण खूप सकारात्मक जगणारी माणसं आहोत. लग्नाला ज्यावेळेस 7 फेरे घेतो त्यावेळेस आपण शपथ घेतो, त्यावेळेस आपण प्रतिज्ञा करतो, 7 जन्म आता मी तुझाच आहे म्हणून. तुम्ही सुद्धा वडाच्या पौर्णिमेला जाता की नाही? आणि काय म्हणता वडाला? किती जन्म? 7 जन्म. त्या आजीला त्या म्हणायच्या जन्मोन जन्मी. आता तुम्ही 7 जन्म म्हणताय. व्हॅलिडिटी आपली थोडी थोडी कमी होत चाललेली आहे. ते वडाचं झाड तुम्ही लावलंय खरं, पण आता हे पोस्टरपुरतीच वडाची झाडं उरलीत. खेड्यापाड्यात अजून आहेत. पुण्यात वटसावित्रीच्या पौर्णिमेला वड सापडत नाही, फांद्या विकाव्या लागतात आणि त्या फांदीला दोरा गुंढाळावा लागतो. याच्या पलीकडं सांगतो, फांदी पण मिळाली नाही. परवा एका बाईनं वहीवर चित्र काढलं आणि वहीला दोरा गुंढाळला आणि म्हणले 7 जन्म हाच नवरा मिळू दे. किती सगळं बदलत चाललेलं आहे. मला सांगा, आपण सकारात्मक जगतो, आपण ठरवतो 7 जन्म आम्ही जोडीदार आहोत. आपल्याला माहीत आहे का हो आपल्यातलं कोण आधी जाणार आहे? कुणीतरी एक जण थांबणार आहे, कुणाला तरी एकाला थोडंसं मागं राहावं लागणार आहे. असं एकाच सेकंदाला दोघंही गेले असं नाही होत. ज्या वेळेस, लक्षात ठेवा, ज्या वेळेस आई जाते वडील राहतात, वडील जातात आई राहते, त्यावेळेस जो एक माणूस राहतो ना तो आतून पूर्णपणे पोखरलेला असतो, पण तो दाखवत नाही मुलाबाळांसाठी, नातवांसाठी. त्यावेळेस आपण त्यांचं आई वडील व्हायचं असतं. त्यांनी लहानपणी ऐपत नसताना आपल्या अनेक गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. ऐपत नसताना आपल्याला महागडी खेळणी आणून दिलेली आहेत. म्हातारी माणसं लहान मुलांसारखी असतात, ती हट्ट करतात, चिडतात. त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी आईबाबा व्हायचं आणि त्यांना जपता येईल का याचा प्रयत्न करा. आई आणि वडील ह्या कुठल्याही बाजारात न मिळणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून त्यांना जपा. आईवडिलांनी सुद्धा मुलांना भरभरून वेळ द्या. मुलं सगळीच वेडी आहेत किंवा मुलं सगळीच कृतज्ञ आहेत असं नाही आहे. आईवडिलांनी सुद्धा मुलांना वेळ द्यावा, त्यांच्याशी बोलावं. फक्त त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपये ठेवून कमवण्याच्या फंदात पडू नये. तुम्ही कितीही कमवा आणि पोरगं जर नालायक असलं ना 2 दिवसात उडवताय साहेब. त्याच्यामध्ये कमवण्याची लायकी निर्माण करता येईल का याचा विचार करा. पैसे कमवू नका या मताचा मी नक्कीच नाही, पण आमचे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गानं जेवढं कमवता येईल तेवढं कमवा. सगळ्यांना त्याचा आनंद आपल्या येणाऱ्या पिढीला मिळेल का याची काहीतरी तजबीज लावून ठेवा. तुम्ही मृत्यूपत्र लिहिता, मृत्यूपत्रात आपण लिहितो मुलाला 2 एकर, मुलीला 2 एकर, मुलाला 2 लाख, मुलीला 2 लाख, हे सगळं लिहून ठेवता. मृत्यूपत्रात एकच गोष्टीचा उल्लेख नसतो आणि तो म्हणजे स्वतःसाठी काही ठेवून जात येतं का? असं म्हणतो का आपण की हे एवढं 2 एकर ह्याला द्या, 2 एकर त्याला द्या, उरलेलं 10 एकर माझ्याच नावं ठेवा? आणि तुम्ही सांगून पण कोण ठेवताय का? नाही.
त्यामुळं इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे. जे आहे त्याची मजा घेऊ, जे आहे त्याचा आनंद घेता येईल का,